तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगण. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा करतोय. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांशी, मतदारांशी चर्चा करतोय. अशाच आपण व्यक्तिमत्वांचा जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. याच मुलाखतीतून आक्रमक, अभ्यासू, जसं तसं उत्तर देणारे, रोखोक, आक्रमक बोलणारे आणि ज्यांचं वलय ऐरोली म्हटल्यानंतर MK मडवी हे नाव समोर येतं. याच अनुषंगाने आपण शिवसैनिक MK मडवी नेते आहेत, पदाधिकारी आहेत. आणि सर, नुकतीच तुम्ही शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेला आहे. कसं वाटतंय या पक्षामध्ये सध्या? मी सन्माननीय पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये, शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ज्या व्यक्तीला कुठेही प्रामाणिक काम करण्याची सवय आहे, तो कुठेही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकतो. मी या शिवसेना पक्षामध्ये आलेलो आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या, आणि मी या ठिकाणी समाधानी आहे आणि समाधानाने या ठिकाणी काम करतोय. सर, का वाटलं की तुम्हाला एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावं? बस, मी यापूर्वीही या ठिकाणी माझ्या माध्यमातून मी सांगितलं गेलं होतं की मी माझ्या कुटुंबियांच्या आणि माझ्या व्यक्तिगत कारणास्तव मी सन्माननीय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये काम केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. त्याचं कारण असं सेकंड म्हणता येईल की वंदनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांनी विचार घेऊन ते त्या ठिकाणी आल्याच्यानंतर मलाही त्या ठिकाणी वंदनीय हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची सल्ला घेऊन मी या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सर, सध्या कशा प्रकारचा प्रचार सुरू झालेला आहे? एका प्रभागामध्ये 4 उमेदवार असणार आहेत. अनेक वर्ष तुम्ही पाहताय, ही 5व्यांदा टर्म आहे. कसं पाहताय सध्याच्या प्रचाराकडे? हो, ही माझी पाचवी टर्म असणार आहे. मला माहिती आहे की माझा मतदार राजा आम्हाला या ठिकाणी धनुष्य बांधाचं बटन दाबून या ठिकाणी निवडून देणार आहे, त्याच्यात कोणतीही शंका नाही आहे. पण अशा पद्धतीने काम करत असताना गेली 5वी टर्म ही माझी, मी 4थ्यांदा सलग निवडून आलो आहे. आणि माझ्या बरोबर मला कामाची शिदोरी आहे. माझ्या बरोबर कामाच्या शिदोरी बरोबर गेल्या 20 वर्षाचा सभागृहातला अनुभव आहे. आणि त्या अनुभवाच्या ह्याच्यावर नवी मुंबईच्या जनतेला काय हवंय, सर्वसामान्य नागरिकांना काय हवंय, त्याची मला पूर्णपणे जाण असल्या कारणानं मी नक्कीच ऐरोली प्रभागातच नाही तर ऐजू नगरसेवक एका प्रभागाचा म्हणून, नाहीतर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून नवी मुंबईच्या जनतेच्या हितासाठी मी 100% जनतेला काय हवंय, नेत्यांना काय हवं त्यापेक्षा जनतेला काय आहे, ज्या जनतेच्या टॅक्सच्या माध्यमातून ही नवी मुंबई महानगरपालिकेचं कामकाज चालतं, तर त्या टॅक्सच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब असेल, युवक असतील, युवती असतील, महिला असतील, शिक्षणाच्या माध्यम असेल, सगळ्या बाबतीत त्यांना चांगल्या चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी तत्पर राहून त्या ठिकाणी काम करणार आहे. सर, तुमच्या मनातला प्रभाग काय आहे? 5 टर्म तुम्ही काम केलं. आता तुम्हाला या प्रभागाची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने पाहिजे आहे, त्यासाठी सभागृहात जायची तयारी आहे तुमची? बस, मी ह्याच्या अगोदरच म्हटलं की आता प्रभागाचा तो विचार करूनच आम्ही काम करतोय आणि पुढेही काम करणार. पण आता सातत्यानं 20 वर्ष मी नगरसेवक असल्या कारणानं आता माझ्या प्रभाग, माझी ऐरोली, त्याचबरोबर आता मला नवी मुंबईच्या जनतेच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे आणि त्या पद्धतीने मला काम करावं लागणार आहे. नुसतं आता हे काम करत असताना आपल्याला माहिती आहे की मी या ठिकाणी ऐरोलीकरांसाठी, माझ्या मतदार राजासाठी मंगल कार्यालय या ठिकाणी बनवलं. आणि एवढं स्वस्त दरामध्ये, तिथं कुठलीही कॅटरिंगची मोनोपॉली नाही आहे, तिथे कुठेही डेकोरेशनची मोनोपॉली नाही आहे. कोणीही यावं, आपल्या परीनं तो मंगल कार्यालय बुक करावं
आणि त्या मंगल कार्यालयामध्ये आजच्या घडीला 6-6 महिने तारखा मिळत नाहीये. ओके. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जपान टेक्नॉलॉजीचा थीम पार्क आणला आम्ही, खास करून आमच्या महिला भगिनींसाठी पाण्याच्या समस्या ज्या होत्या त्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नवीन 3 MLDचा GSR बनवला. त्याच्या बाबतीत पुन्हा प्रेशरने पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजीचे त्या ठिकाणी जवळजवळ 300 HP 5 पंप बसवले. त्याचबरोबर आम्ही आमच्या समस्या होत्या या सेक्टर 5, 6, 5, 4, 16, 17 मध्ये तर जवळजवळ 200-250 गाड्या उभ्या राहतील अशा पद्धतीने पार्किंगचं तिकडे बनवलं. फुटपाथवर रस्त्यावर फेरीवाले बसू नयेत म्हणून जे कष्टकरी आहेत त्यांना व्यवसाय करण्यासाठी 60 कोटीचं त्या ठिकाणी मार्केट बनवलं. त्याचबरोबर तिथे आपण नवी मुंबईच्या जे नाटक बघण्यासाठी लोकांना मुलुंड, ठाणा किंवा नवी वाशीला जावत होतं त्या ठिकाणी आता नाट्यगृहाचं काम सुरू आहे. ते नाट्यगृहाचं काम जवळजवळ 85% पूर्णत्वात आलेलं आहे आणि येत्या 6 महिन्यामध्ये ते नाट्यगृह त्या ठिकाणी नाट्यगृहासाठी तुम्ही अनेकदा आंदोलन केलं, आक्रमकता दाखवलेली, पण का रखडला नाट्यगृहाचं? बस नवी मुंबईमध्ये आपण बघताय की सातत्याने जे सत्ताधारी होते त्यांनी दुसऱ्यांनी चांगलं काम केलेलं त्यांना आवडत नाहीये. 2014 साली त्या ठिकाणी नाट्यगृहाचं काम भूमिपूजन, विधानसभेच्या निवडणुका आल्याच्या नंतर मी त्यावेळी त्यांच्याच बरोबर होतो आणि त्यांनी त्यांच्याच हातून भूमिपूजन केलं गेलं आणि मी त्यांच्यापासून दुरावले गेल्याच्या नंतर मी शिवसेना पक्षात आलो. शिवसेना पक्षात आल्याच्या नंतर ह्या लोकांनी ते नाट्यगृहाचं काम बंद करवलं. कारण काय सर? कारण मी शिवसेनेमध्ये आलो तुमच्या प्रभागात असल्यामुळे आणि त्याचबरोबर मला दुःख होतोय की ह्यांना जनतेशी काही पडलेलं नाहीये. त्याचं जिवंत उदाहरण मी देतोय. ह्यांना जनतेशी काही पडलेलं नाही. ज्या वेळेस त्या 2014ला मंगल कार्यालयाचं टेंडर निघालं त्यावेळी 47 करोडचं काम होतं आणि यांनी काम बंद करवलं. बंद काम करल्याच्यानंतर प्रत्येक वेळेस काही ना काय त्या ठिकाणी त्या कामामध्ये ते काम होऊ नये म्हणून अडथळा आणत गेले आणि मग अडथळा आणत गेल्याच्या नंतर शेवटी यांची 2020ला सत्ता गेली. सत्ता गेल्याच्या नंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या माध्यमातून मग ते टेंडर काढलं गेलं. पुन्हा टेंडर काढलं गेल्याच्या नंतर तोच टेंडर 97 करोड पर्यंत गेला. म्हणजे जनतेचे जवळजवळ 40 करोड म्हणजे खूप झालं. त्या ह्याच्यामध्ये खूप आपण नवी मुंबईच्या जनतेला आणखी काय देऊ शकलो असतो. ह्यांच्या अशा या आडमोठ्या धोरणांमुळे त्या ठिकाणी नवी मुंबईच्या जनतेच्या पैशाचाही अपव्यय झाला आणि ज्या माझ्या आयुर्लीकरांना जो कमीत कमी 2018-19ला नाटक बघण्याची त्या ठिकाणी सोय झाली असती ती आज 2025 झाले आणि पैशाचाही त्या ठिकाणी जनतेच्या पैशाचाही अपव्यय झाला. आणि मला पूर्ण मीही ते त्या ठिकाणी काम करत असताना मी 15 वर्षे त्यांच्याबरोबर काम केलं. पण त्यांना चांगला काम करणारा किंवा सातत्याने 2 वेळा नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर तो तिसऱ्या वेळेस कसा पडेल, निवडून आल्या दुसऱ्यांदा की त्याची खाट टाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. कारण त्या सभागृहामध्ये एक 10 वर्षामध्ये जो नगरसेवक निवडून आला असतो त्याला पूर्णपणे माहिती मिळते की काय करतात काय नाही. मग पुढे तो कुठेतरी समाजासाठी चांगल्या प्रकारे काम करू नये म्हणून त्याला हे लोक सत्ताधारी पाडण्याचे प्रयत्न करतायत. सर, सध्या प्रचाराचा तोफा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. कशा प्रकारचा दिवसभरात तुमचा शेड्यूल असतो? कारण यावेळेला प्रभागामध्ये 4 उमेदवार असणार आहेत. कशा प्रकारे पॅनल घेऊन तुम्ही प्रचाराला काम सुरुवात केलेली आहे? आम्ही सकाळी संध्याकाळी या ठिकाणी आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मी ज्या प्रभागातनं इलेक्शन लढतोय, निवडणूक लढतोय त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 त्या 4 प्रभाग क्रमांक 4 मध्ये अ, ब, क, ड मध्ये
मी आणि माझी पत्नी नगरसेवक होती. तिकडनं मनोज हलदनकर नगरसेवक होते आणि त्याचबरोबर अंकुशजी सोनवणेच्या पत्नी त्या ठिकाणी नगरसेविका होत्या. पण या ठिकाणी आताच्या घडीला मी प्रभाग क्रमांक ड मध्ये स्वतः मनोहर कृष्ण मडवी MK इलेक्शन लढतोय. प्रभाग क्रमांक क मध्ये हेमांगीताई सोनवणे निवडणूक लढतायत. प्रभाग क्रमांक ब मध्ये मनोजजी हलदनकर त्या ठिकाणी निवडणूक लढतायत आणि प्रभाग क्रमांक अ मध्ये ऐश्वर्या अंकुश सोनवणे यांची मुलगी त्या ठिकाणी निवडणूक लढते. म्हणजे आम्ही चौघेही चारही वार्डामध्ये सक्षम आणि प्लस आम्ही रनिंग नगरसेवक आहोत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मध्ये विनया मनोहर मडवी MK त्या निवडणूक लढत आहेत. त्याचबरोबर तेजश्री करण मडवी MK ह्या निवडणूक लढत आहेत आणि त्याचबरोबर ममित विजय चौगुले निवडणूक लढत आहेत आणि त्याचबरोबर ते एक भक्ती भाईकेनी ह्या निवडणूक लढत आहेत आणि तिथेही तिन्ही नगरसेवक त्या ठिकाणी त्या एका पॅनलमध्ये असल्या कारणानं आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये पण तिन्ही नगरसेवक त्या ठिकाणी रनिंग नगरसेवक आहेत. त्यामुळे ऐरोलीमध्ये 12च्या 12 नगरसेवक हे शिवसेना आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या आधिपत्याखाली आम्ही या ठिकाणी निवडणूक लढून हे तिन्ही प्रभाग 12चे 12 नगरसेवक धनुष्यबाणाच्या बटनवर आम्ही 100% निवडून येऊ. कारण मतदार राजावर आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि मतदार राजा आणि ज्या मतदार राजा भरघोस म्हणजे सर्व ठिकाणी आम्ही ज्या वेळेस प्रचाराला निघतोय त्या वेळेस आम्हाला भाड्याने कार्यकर्ते किंवा महिला आणण्याची आवश्यकता भासत नाही आहे. एवढा मोठा जल्लोषाने त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आमची त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळी प्रचाराला जातो त्यावेळी मतदार राजा आणि जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्ही या ऐरोलीमध्ये पुन्हा एकदा सभागृहात येणार आणि मी माझ्या पुन्हा मतदार राजाला या ठिकाणी हा जोडून विनंती करेल की आपण पाहिलं आहे की आम्ही ह्या ऐरोली विभागामध्ये नंदनवन कामाच्या बाबतीत नंदनवन तयार केलेलं आहे आणि नंदनवन तयार करत असताना आणखी मोलाच्या आम्ही आणखी 2 मोठ्या सुविधा देणार आहोत. ते म्हणजे सेक्टर 6ला आम्हाला ऐरोली स्पोर्ट्स क्लब, नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब आणि त्याचबरोबर नेरूल जिमखाना सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या ज्या एंट्री मिळत नाही त्यांच्या खूप मोठ्या त्यांच्या मेंबर्स होण्यासाठी पैसा मोजावा लागतात. तर सर्वसामान्य नागरिकांना त्या जायला मिळत नाही म्हणून सर्वसामान्य ऐरोलीकरांना सेक्टर 6 या ठिकाणी 13,632 किलोमीटरचा प्लॉट आहे. त्या ठिकाणी आमच्या ऐरोलीकरांना आम्ही इंडोर गेम स्टेडियम म्हणून आमच्या ऐरोलीतून मुलं मुली राज्य पातळीवर नाहीतर नॅशनल पातळीवर नाहीतर इंटरनॅशनल पातळीवर त्यांना घेऊन जाण्यासाठी त्या इंडोर गेम स्टेडियम आम्ही त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी तयार करणार आहोत, बांधून देणार आहोत नगरपालिकेच्या माध्यमातून. सर खूप खूप शुभेच्छा. दुसरं आमच्या ऐरोलीमध्ये स्पोर्ट्सच्या माध्यमातून मुलं मुली स्कॅटिंग पासून तर क्रिकेटपर्यंत, कबड्डीपासून तर खो खोपर्यंत चांगले खेळाडू आहेत. त्यांना चांगल्या प्रकारे स्टेडियम नाही तर सेक्टर 19 या ठिकाणी गेल्या 2009 पासून 72,000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट सिडकोकडून घेतलेला आहे. पण ऐरोलीमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक विरोधी पार्टीचे निवडून येत आहेत म्हणून तो स्टेडियमची जागा तशीच पडून राहिलेली आहे आणि तिथे काही होऊ देत नाही आहे. पण आज आम्हाला खात्री आहे की आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्याकडे नगरविकास खातेही आहे. त्यामुळे ह्या वेळेस जनता आम्हाला आशीर्वाद दिल्याच्या नंतर
त्या सेक्टर 19 ऐरोलीमध्ये 72,000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटमध्ये माझ्या ऐरोलीकरांच्या तरुणांसाठी, खेळाडूंसाठी 100% आम्ही स्टेडियम बनवून देणार असं आम्ही जनतेला वचनबद्ध आहोत. खरंच धन्यवाद. मी पुन्हा एकदा माझ्या ऐरोलीकरांना आणि तमाम नवी मुंबईच्या मतदार राजाला हात जोडून विनंती करतो की आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जे अधुरं आहे नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा, तो भगवा फडकवण्यासाठी आपण नवी मुंबईतील सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांना निवडून देऊन नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी धनुष्यबाणाचं बटन दाबून आम्हाला विजयी करा, आशीर्वाद द्या अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा. हे होते MK मडवे. त्यांनी सांगितलं विकासाच्या मुद्द्यांवर आणि मी जे काय केलंय ते तुम्हाला सांगितलंय आणि मला पुढे काय करायचं हे त्यांनी पूर्णपणे मतदारांना एक आवाहन केलेलं आहे. सगळं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.